ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्यावरती पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते, तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते। त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केलं। दरम्यान डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड इथल्या हमाल भवन इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दरम्यान दुखवटा म्हणून दी पुना मर्चंट चेंबरकडून आज व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे मार्केट यार्ड इथल्या गूळ भुसार विभाग हे आज बंद राहतील। तसंच मार्केट यार्ड भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। विविध सामाजिक कामांसाठी आयुष्य वाहून घेत समाजसेवा करणारे, कामगार कल्याणासाठी लढणारे बाबा आढावजी त्यांच्या या कार्यासाठी सदैव स्मरणात राहतील। त्यांच्या निधनानं अतिशय दुःख झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाबा आढाव यांना श्रद्धांजली। कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं निधन महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीसाठी अपूरणीय हानी आहे। चळवळीतून जातीय विषमतेवरती प्रहार करणारे ते एक महान लढवय्ये होते। त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा आपल्या सदैव स्मरणात राहील। मल्लिकार्जुन खरगेंकडून शोक व्यक्त। तसंच राहुल गांधी यांनीही बाबा आढाव यांच्या निधनाचं दुःख व्यक्त केलंय। बाबा आढाव यांचं निधन अत्यंत दुःखद। बाबा आढाव यांचा संघर्ष फक्त एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा लढा होता, जो आज देशभर पसरलाय। अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांची बाबा आढाव यांना श्रद्धांजली। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्यानं संघर्ष केला। त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केलं। ते कायम स्मरणात राहतील। त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली। डॉक्टर बाबा आढाव यांच्या दुःखद निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या चळवळीची मोठी हानी झाली। डॉक्टर बाबा आढाव यांच्या कार्याच्या रूपानं त्यांच्या स्मृती महाराष्ट्राच्या मनात कायम राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त। श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्ष योद्धा आज हरपला। बाबा आढाव यांचं कार्य म्हणजे समाजहितासाठीचं निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील प्रगत विचारशील चळवळीचं अपरिमित नुकसान झालं असून महाराष्ट्रानं समाजसेवेचा महान तपस्वी गमावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दुःख व्यक्त। हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। तपोवन प्रकरण, पार्थ पवार जमीन प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। तर महाविकास आघाडीचे नेते आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये विरोधी पक्षनेत्यासंदर्भामध्ये चर्चा होणार आहे। याशिवाय विधानसभेत आज सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येणार आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार यावरती आपली भूमिका मांडतील। सरकारनं केलेल्या विकास कामांसंदर्भात सत्तारूढ पक्षाचे आमदार बोलतील आणि यावेळी विरोधकांवर देखील जोरदार टीका केली जाईल। विशेषतः मुंबई महानगरपालिकेवरून महाविकास आघाडीवरती टीका केली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय। नागपूरमध्ये पार पडलेल्या माझा विजन कार्यक्रमावेळी संपादक सरिता कौशिक यांनी फडणवीसांना राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील भविष्याबाबत प्रश्न विचारला। त्यावेळी फडणवीसांनी मविया आणि उद्धव ठाकरेंचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरती प्रेम नसल्याचा दावा केलाय। केवळ विरोधकांवरती टीका करण्यासाठी मविया राज ठाकरेंचा वापर करत असल्याचंही फडणवीस म्हणाले। तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीपर्यंत महायुतीसोबत असणारे राज ठाकरे अचानक मवियासोबत का वळले या प्रश्नाचं देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। राज ठाकरे हे म्हणजे त्यांना कधीतरी याचं चिंतन करावंच लागेल की महाविकास आघाडी असेल, आता उद्धवजी असतील, या कोणाचंही त्यांच्यावर प्रेम नाही आहे। त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून दुसऱ्यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात।
गेल्या काही दिवसांपासून गाजणाऱ्या पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्याला कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला सूचक इशारा। माझं विजन कार्यक्रमादरम्यान फडणवीसांना जेव्हा मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या पोलीस कारवाईवरून दोषी आढळणाऱ्यांना वाचवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। अनेक लोक म्हणतात की पार्थवर FIR नाही केला, त्याचं नाव FIR मध्ये जोडा। कोणी असो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पोलिसांच्या चौकशीमध्ये ज्यांची नावं येतात त्या लोकांवर तुम्हाला चार्जशीट दाखल करावीच लागेल। तुम्हाला त्याच्यापासून कोणालाही पळी काढता येणार नाही आणि कोणाला वाचवता येणार नाही। जी प्रोसेस आहे ती ड्यू प्रोसेस आम्ही या ठिकाणी फॉलो करतो। महायुती अवैध आहे असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावरती उत्तर दिलंय। केवळ फडणवीसच नव्हे तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील नाराजीच्या या वक्तव्यावरती खुलासा केलाय। शिंदे साहेब नाराज नाहीत हे त्यांनी देखील सांगितलं। प्रॉब्लेम काय होतो, ठेवल्या जात आहे प्रॉब्लेम असा होतो की मी आणि शिंदे साहेब आता एका हेलिकॉप्टरने आलो। त्या हेलिकॉप्टरमध्ये आम्ही गप्पा मारल्या, मग गाडीत बसलो, एका गाडीत बसून गप्पा मारल्या आणि मग आता आम्ही मंचावर बसलो। मंचावर बसल्यानंतर ते त्यांच्या विचारात, मी माझ्या विचारात, कुठला कार्यक्रम आहे त्यांनी भाषण केलं, मी भाषण केलं। आता आम्ही असं केलं पाहिजे, मी काल कुठेतरी म्हणालो, आता आम्ही हसता सेल्फी काढली पाहिजे आणि पाठवली पाहिजे, इंस्टाग्रामवर पाठवली पाहिजे। आम्ही एकमेकाला जे काही आम्ही दररोज बोलत होतो निवडणुकीच्या काळात पण, मग ते बोललेलं रेकॉर्डिंग पाठवलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या धामधुमीत महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं सर्वांनी पाहिलं। त्यामुळे उलटसुलट चर्चांना देखील उधाण आलं होतं। मात्र काल झालेल्या माझं विजन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी 2029ची निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार असल्याचं स्पष्ट केलं। 2029 मध्ये देखील भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेल, पण आपली शक्ती वाढवणं हे गरजेचंच असतं। तिन्ही पक्ष वाढवत आहेत, एकटा भाजप वाढवतोय असं नाही। शेवटी आम्ही 3 वेगळे पक्ष आहोत, पण 2029 मध्येही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 22 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती लागलेत असा मोठा दावा ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला। हे 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात असं आदित्य ठाकरे म्हणाले। इतकंच नव्हे तर त्या 22 आमदारांचा एक व्हाईस कॅप्टन असून त्या व्हाईस कॅप्टनचे काय उद्योग चालतात हे सर्वांनाच माहिती असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या 1 वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेलं। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा की ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल। बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही। आमदार आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। मित्रपक्षाचे आमदार घेण्याचं राजकारण आम्ही करत नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर आज आदित्य ठाकरेंचे 20 आमदारही भाजपच्या गळाला लागले आहेत असंही म्हणतील। कोणाच्या म्हणण्यानं काही होत नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। उद्या कोणी हे म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे, ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ते आमचा मित्रपक्ष आहे। मुंढव्याचे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारूची 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। परस्पररित्या शासन जमिनीचा व्यवहार करण्यासाठी रवींद्र तारूनं जमिनीची कागदपत्र तयार केल्याचं तपासात समोर आलं। रवींद्र तारूनं जमिनीचे दस्त नोंदवताना स्टॅम्प ड्युटीबाबत नियम पाळले नाहीत, तसंच बाजार मूल्य आणि रेडी रेकनर दराप्रमाणे स्टॅम्प ड्युटी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला। या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केलेली आहे। तर रविवारी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं।
सोमवारी पौड न्यायालयामध्ये रवींद्र तारूच्या कोठडीवरती सुनावणी पार पडली आणि कोर्टानं 8 दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या खात्यावरून 85 लाख रुपयांचा गैरव्यवहार झालाय असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी केलेला आहे. या प्रकरणी अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारातून आलेली रक्कम ही निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मनी लॉन्ड्रिंगद्वारे काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडेंमध्ये पुन्हा नवा वाद उफाळून आलाय. आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनीच दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केल्यानं खळबळ उडालेली आहे. यावेळी जरांगेंनी आपली आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली. काही दिवसांपूर्वी जरांगेंनी आपल्या हत्येचा कट झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी जरांगेंना, सहकारी अमोल खुणे आणि दादा गरुड या दोन्ही संशयितांना अटकही केलं. दरम्यान जरांगेंच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या वादाला काही दिवसांपूर्वी मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण मिळालं. यानंतर सातत्यानं धनंजय मुंडे आणि जरांगेंनी एकमेकांना टार्गेट केलंय. माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेले धन्या मुंडेंनीच माझी सुपारी दिली म्हणून. कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते, त्यांच्या समोर एकबोल झालेलं आहे की धन्याने त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे. दरम्यान मनोज जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांवरती धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी काहीही बोललं म्हणजे सुपारी दिली का, असं धनंजय मुंडे म्हणाले. हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं. स्वाभाविक आहे, कोण काय आरोप करतो त्याच्यापेक्षा मी माझं सरळ काम करतो. तर जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती केलेल्या आरोपांवरती ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली आहे. धनंजय मुंडेंना जेलमध्ये पाठवण्याचं जरांगेंचं स्वप्न आहे, असं वाघमारेंनी म्हटलंय. सगळ्या गोष्टी होत असताना फक्त धनंजय मुंडे फक्त याचं स्वप्न होतं की धनंजय मुंडेला जेलमध्ये पाठवायचं आणि त्याच्यासाठी पूर्ण सोळंके असतील, बजरंग सोनवणे असतील, पंडित असतील, म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत बाहेर आहेत तोपर्यंत यांना कधी आयुष्यात मंत्रिपद भेटणार नाही, यांना कधी नेता होणार नाही. वाल्मिक कराडला लवकर जेलमधून सोडणार असल्याची चर्चा सुरू असून यामागे फडणवीस सरकार असेल, असा गंभीर आरोप हा जरांगेंनी केलाय. फडणवीस साहेबाचं गिफ्ट असेल ते अजितदादाचं आणि फडणवीस साहेबाचं गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा, क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय. ते महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना, देऊ द्या मग बघू. नाशिक महापालिका अधिकारी आणि पर्यावरण प्रेमी यांच्यातील बैठक पार पडली आहे. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. साधुग्राम उभारण्यासाठी वृक्षतोड करण्याची मनपाची भूमिका आहे, पण प्रसाधनांच्या भूमिकेला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. जी बैठक झाली त्या बैठकीवर तुम्ही समाधानी आहात का? नाही. तुमचं आंदोलन सुरू आहे ते सुरू राहील आंदोलन मध्ये किंचितही फरक नाही पडणार. आंदोलन सुरूच राहील आणि त्याच्यामध्ये आम्ही अर्ध समाधानी असतो तरी आम्हाला आनंद झाला असता. आम्ही आज अल्प समाधानी. आज मॅडमनी असं सांगितलं, आयुक्त महोदयांनी असं सांगितलं का त्याच्यामधले एकही ट्री मायसी हबसाठी एकही झाड आम्ही छाटणार नाही किंवा काढणार नाही. मग जर तुम्ही मायसी हबसाठी जर वृक्ष काढणारच नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची आवश्यकता काय होती? कारण की 10 सर्वे नंबर पैकी 8 सर्वे नंबर हे मायसी हबसाठी रिझर्व आहे, म्हणजे रिक्रिएशनल सेंटरसाठी रिझर्वेशनची जागा आहे. जर तुम्हाला झाडच काढायचे नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची गरज नव्हती. इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळामुळे देशभरातील फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. देशांतर्गत रोज सुमारे 40 लाख गुलाब फुलांची वाहतूक होते. राज्यातील 25% म्हणजे 10 लाख गुलाब हे विमानाने पाठवले जातात. इंडिगोच्या गोंधळामुळे ही गुलाब विविध विमानतळावरती पडलेली असून सध्या एका गुलाबाची किंमत ही 20 रुपये आहे. या हिशोबानं गेल्या 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अंदाजे 10 कोटींचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या या फटक्याचा भरपाई कोण करणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय.
देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन इंडिगोनं मोठ्या प्रमाणावरती उड्डाणं रद्द केल्यामुळे हजारो प्रवासीही त्रस्त झालेले आहेत. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. प्रभावित प्रवाशांसाठी तातडीनं मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन तपासणी करावी अशा मागण्या याचिकेमध्ये केंद्र सरकारकडे करण्यात आल्यात. यासोबतच रद्द झालेल्या तिकिटांनंतर अचानक दरवाढीवरती नियंत्रण ठेवावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याचिकेची सुनावणी ही 10 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2024ला एमपीएससीची परीक्षा होणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरती सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक नागपूरमधील गणेशपेठ बस स्थानकात धडक देत पाहणी केली. स्थानकातील कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळताच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना झाडाझडती करून सुधारणा न केल्यास पुढच्या वेळेस लायसन्स रद्द करण्याचंही सांगण्यात आलंय. प्रवाशांच्या सुरक्षेला आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत सरनाईक यांनी सुविधा सुधारल्या नाहीत तर कठोर कारवाई होईल असा इशाराही दिलाय. अचानकच्या छापेमारीमुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.